आता इथे फणसू आहे, फणसूचा रस्ता आहे ना सरलीला, तिकडे उन्हावऱ्याच्या लेणी आहेत. होय काय? लेणी नाही, लेणी इकडे आहेत. कुंड, हा उन्हावऱ्याचं कुंड आहे ना, उन्हावऱ्याचे कुंड बघण्यासाठी, पेवण्यासाठी. हा हा. वडापाव कुठे घेतला? तिथे वडापाव भेटतो? इथे पण भेटतो. बरं ठीक आहे. इकडे वडा बघू शकता तुम्ही, इथे बांधलेला आहे. हे असं पाणी पुढे पुढे जातं आणि पुढे तिकडे तुम्हाला दिसते डाव्या साईडला कुंड आहे, इकडे या साईडला सुद्धा आहे. मित्रांनो, स्वर्गाहून आपलं सुंदर असं कोकण आणि अशा आपल्या कोकणामध्ये दापोली तालुक्यातील उन्हावरे गावामध्ये वसलेले गरम पाण्याचं कुंड. नमस्कार मित्रांनो, मी अक्षय येले तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या कोकणकर अक्षय यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, आज आपण जाणार आहोत उन्हावरे गावामध्ये वसलेले गरम पाण्याचं कुंड भेट द्यायला मित्रांनो तिथे. तर मी आणि सोहिल जाणार आहे. तर निघून वगैरे रेडी आहे आम्ही आता आहोत टिट्यावरती. इकडे बघू शकता, हा समोर टिटा फाटा आहे आणि इकडे या साईडला जायला आहे तो हा दापोली रोड. तर मित्रांनो, आता आम्ही इथून निघणार आहोत आणि माझ्यासोबत सोहिल आहे. आम्ही दोघे जाणार आहोत. इकडे बघू शकता, सोहिल आहे आपल्यासोबत. आज पुन्हा एकदा आम्हाला सुट्टी आहे आणि आम्ही परत भटकंतीला निघालोय उन्हावरे गरम पाण्याचं कुंड त्याला भेट द्यायला. तर मित्रांनो, बघायला तर दोन्ही साईडनी जायला रस्ते आहेत. उन्हावरे गरम पाण्याचं कुंड एक दापोलीतून आहे, खेडमधून जरा तिथून पण आहे. तर दापोलीतून बघायला तर एक 34 किलोमीटर आहे उन्हावरे गरम पाण्याचं कुंड. आणि दापोलीतून निघालात का वाकवली फाटा लागतो, तिथून तुम्हाला राईट मारायचा आहे आणि वाकवलीतून 21 किलोमीटर आहे तुम्हाला आतमध्ये जायला. तर आम्ही निघून वगैरे रेडी आहे. आम्ही इकडून जातोय, पंचनदीमधून एक 37 किलोमीटर आहे. तर बघूया, तुम्हाला पुढे रस्ता दाखवतो. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करताय तुम्ही, पण व्हिडिओ आल्यानंतर तुम्ही बघत नाही. तर व्हिडिओ नक्की बघा आणि कमेंट करून पण सांगा व्हिडिओ कशा वाटतात त्या.
तर मित्रांनो आता आपण आहोत पन्हाळेकाजी लेणी. इथे बघू शकता हा मागे जो पूल आहे पन्हाळेकाजीचा आहे आणि इकडे मागे बघू शकता इथे जायला रस्ता आहे पन्हाळेकाजीला, हा लेफ्ट साईडला. तर मित्रांनो इकडून आलो आपण समोरून, इथे साईडला हॉटेल पण आहे आणि हा रोड आहे पन्हाळेकाजी लेणी जायला. तिथून सुरुवात होतात लेण्यांच्या, बौद्ध लेण्या आहेत मित्रांनो. तर पर्यटक वगैरे पण येतात इथे भेट द्यायला. तर 2-3 गाड्या अजून गेल्या इकडून, आता एकच गाडी उरले. बाईक्स वगैरे पण आहेत. जर तुम्ही इथे आलात तर नाश्ता वगैरे जेवण वगैरे करू शकता. इकडे स्टॉल आहे इथे. तर आपल्याला या साईडला जायचं आहे, हा पूल बघू शकता. तर मित्रांनो चला निघतो आता आम्ही इथून. थोडा वेळ थांबलो, एक 5-10 मिनटं. तर तुम्हाला पूर्ण ब्लॉग बघायचा असेल पन्हाळेकाजी लेणीचा तर आपल्या चॅनलवरती आहे कोकण करक्षे. मी तुम्हाला लिंकसुद्धा देईन, नाही तर या व्हिडिओच्या एंड स्क्रीनला देईन. तर तुम्ही नक्की बघा. तर चला निघूया आपण आता इथून. तर मित्रांनो आता आपण आहोत उन्हवरे फाट्यावरती. इकडे बघू शकता हा जो मागे तुम्हाला दिसतोय हा उन्हवरे फाटा, या साईडला आपल्याला जायचं आहे. आणि इकडे जो हा मागे तुम्हाला रोड दिसतोय तो दापोलीत जायला आहे. आणि आपण आलो या साईडने, इथे मागे बघू शकता इकडून आपण आलो. तर तिकडे दुकान दिसते तुम्हाला मागे, तिथे सोयील जरा थंडा वगैरे घ्यायला गेलाय, थोडं गरम पण झालंय. तर इथे थोडा वेळ थांबू आणि आपण निघणार आहोत उन्हवरे गरम पाण्याचं कुंड. इकडे बघू शकता मित्रांनो दापोली आहे 21 किलोमीटर आणि पन्हाळेकाजी लेणी या साईडला जायला आहे 8 किलोमीटर आहे आणि उन्हवरे 10 किलोमीटर. आपल्याला इकडे या साईडला जायचं आहे. तर इथे बाईक उभी केली आणि सोईल थंडा घेऊन आलाय. काय आणलंस रे? जिरा सोडा आहे का काय? तर जिरा सोडा आणला मित्रांनो. तर इथे थोडा वेळ थांबूया, पिऊया, कारण का चेहरा थोडा उतरलाय, डाऊन झालोय. तर काय रे ठसका गेला का काय? जिरा सोडा आहे ना शेवटी. थोडं बरं वाटलं थंडगार. नाव काय मित्रा? प्रिन्स चंद्रकांत पैसेतकर. उन्हाळ्यात जायला रस्ता कुठे आहे? इकडे इकडे या साईडला ना. तू राहतोस कुठे? इथे इथे या साईडला मागे कोंड्यात. कोंड्यात राहतोस. आता इथे फणसू आहे, फणसूचा रस्ता आहे ना सरलीला, हा. तिकडे उन्हवऱ्याच्या लेणी आहेत. होय काय? लेणी नाही, लेणी इकडे आहेत. कुंड, हा उन्हवऱ्याचं कुंड आहे ना. उन्हवऱ्याचे कुंड बघण्यासाठी पेवण्यासाठी. हा वडापाव कुठे घेतला? तिथे वडापाव भेटतो. इथे पण भेटतो. बरं ठीक आहे. युट्यूबला सर्च करशील ना कोकण करक्षे, हो. लिहून देतो. तर इथे मित्रांनो बघू शकता अक्षराला त्याचा एक फॅन भेटलेला आहे. पण सपोर्ट करा, चॅनल सबस्क्राईब व्हिडिओ करा, बघा, शेअर करा, कमेंट करा. पुढे घे. तर मित्रांनो आता आपण आहोत फणसू फाट्यावरती. इकडे मागे बघू शकता आपण मागून आलो. तर आता आपण आहोत फणसू फाट्यावरती, आपल्याला जायचं या साईडला. तर मित्रांनो आपण आता फाट्यावरती थांबलो. इथे आपण समोरून आलो. समोर जो रोड बघताय तुम्ही दापोलीतून यायला आहे आणि जो हा राईट साईडला रोड जातोय तो भडवलाच जायला आहे. आणि तुम्ही जर समोरून आलात दापोलीतून तर सरळच यायचं आहे. आणि जो हा रोड आहे तो उन्हवरे गरम पाण्याचं कुंड इकडे जायला आहे. तर चला निघूया आपण इकडून. आपण उन्हवऱ्या गावामध्ये आलोय. मस्त कौलारू घर आहेत रे.
कुंडाचा स्टॉप बघ इकडे आहे. बघ डाव्या साईडला कुंड आहे. डाव्या साईडला हेच ते मित्रांनो आता आपण आहोत उन्हवरे गरम पाण्याचं कुंड. इकडे मागे बघताय तुम्ही स्टॉप आहे उन्हवऱ्याचा. तिथून आपण राईट मारलाय, लेफ्ट मारलाय सॉरी. तर जस्ट जवळच आहे. आणि इकडे बघताय तुम्ही उन्हवरे गरम पाण्याचं कुंड. तर चला आपण आतमध्ये जाऊया आणि बघूया. तुम्हाला मुख्य स्रोत सुद्धा दाखवतो कुठून आहे तो. आता आपण आतमध्ये आलो आहोत उन्हवरे गरम पाण्याचं कुंड. इथे मागे बघू शकता तुम्ही. तुम्हाला मुख्य स्रोत कुठे आहे ते तुम्हाला दाखवतो मी. तर माझ्या मागे आहे तुम्ही. तर मित्रांनो इकडे बघू शकता हा मुख्य स्रोत आहे मित्रांनो गरम पाण्याचा. इथूनच तयार होतं मित्रांनो गरम पाण्याचं कुंड आहे मेन आहे मित्रांनो. याच्यामध्ये मित्रांनो गंधक आणि कार्बन डायऑक्साईडचे जास्त प्रमाण असल्यामुळे पाणी गरम होतं मित्रांनो. आणि हे पाणी मित्रांनो इथून असं बाहेर सप्लाय केलं जातं. हे पाणी इथे बाहेर जायला आहे त्या साईडला नदीला जातं मित्रांनो. ते त्या साईडला एक ओढा आहे. तर मित्रांनो इथलं जे कुंडातील पाणी आहे ते वर्षाचे 12 महिने गरम असते. कारण का येथील जे झरे आहेत ते वर्षाचे 12 महिने उन्हाळा असो या पावसाळा असो कधीही आटत नाही मित्रांनो. कारण का इथं जे टेम्परेचर आहे 70 डिग्री सेल्सिअस असं काहीतरी आहे मित्रांनो. तर इकडे बघू शकता. कधी या तुम्ही मित्रांनो तुम्हाला इथे गरम पाण्याचं कुंड पाहायला मिळणार आहे आणि तापमान सेम असणार आहे. मित्रांनो इकडे बघू शकता हे पाणी इकडे बाहेर जायला आहे नदीला. आणि इथे सुद्धा बघू शकता पाण्याच्या वाफा किती सुटल्यात. पाणी खूप गरम आहे. इकडे पाणी मित्रांनो बाहेर पडतं. हे पाणी बाहेर नदीला सोडलं जातं. तर इकडचं तुम्ही नेचर बघायला मित्रांनो एकदम मस्त सुंदर असं वातावरण आहे. बघू शकता पावसाळ्यामध्ये अजून एकदम सुंदर वाटतं जर तुम्ही आलात पावसाळ्यामध्ये उन्हाळ्यामध्ये. मित्रांनो भूगर्भातून निर्माण झालेल्या कुंडामध्ये गंधक आणि कार्बन डायऑक्साईडचे मिश्रण आहे. गंधकाचे प्रमाण जास्त असल्यामुळे या पाण्यात अंघोळ केल्यानंतर त्वचारोग नाहीसे होतात. शिवाय दिवसभराचा थकवा असेल तरी तो क्षणभरात चटकन नाहीसा होतो. फक्त या पाण्यात उपाशीपोटी जाऊ नका, कारण उपाशीपोटी असल्यास चक्कर येण्याची शक्यता वाढते. स्त्रियांसाठी बंदिस्त स्नानगृह आहेत. स्नानकुंडात अंघोळ करणे निश्चितच एक सुखद अनुभव असतो. गावातील लोक तर हा अनुभव रोज अगदी आवर्जून घेत असतात. इथे बघता मित्रांनो हे पुरुषांसाठी आंघोळ वगैरे घ्यायला आणि तिकडे आतमध्ये आहे स्त्रियांकरिता. तर मित्रांनो इकडे अंघोळ वगैरे करण्याची व्यवस्था वगैरे आहे. तर मी थोडा फ्रेश झालो, तोंड वगैरे धुवलं आणि हात वगैरे धुवले. तर अंघोळ वगैरे तुम्ही करू शकता इकडे आलात तर. तर मी या अगोदर पण आलो होतो, 1-2-3 वेळा आलो होतो, पण सोयीने बघितलं नव्हतं. तर आम्ही पुन्हा एकदा दोघंजण आलो होतो.
तर मित्रांनो, तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला खाली कमेंट करून नक्की सांगा. तर प्लीज कमेंट करून सांगा की हा ब्लॉग कसा वाटला, आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईब पण करा आपल्या